प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर व निर्मिती करू नये, जिल्हाधिकारी आशीर्वाद यांचे आवाहन। केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजाकरिता प्लास्टिकच्या वापरास व निर्मितीस मनाई आहे। भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे, तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापर व निर्मिती करण्यात येऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे। राष्ट्रध्वजाविषयीचे प्रेम, निष्ठा, अभिमान दर्शवण्याकरता विद्यार्थी नागरिकांकडून देखील राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो। कार्यक्रमानंतर राष्ट्रध्वज विविध सार्वजनिक ठिकाणी टाकले जातात, त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो। रस्त्यात इतरत्र विखुरलेले राष्ट्रध्वज बरेच दिवस नष्ट होत नाहीत। राष्ट्र प्रतिष्ठेच्या दृष्टीने ही बाब गंभीर आहे। राष्ट्रध्वजाचा अवमान करणे ही त्याची विटंबना होणे, ही बोधचिन्हे, नावे अधिनियम 1950, राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम 1971 तसेच ध्वज संहितेच्या तरतुदीनुसार दंडनीय अपराध आहे। खराब झालेले राष्ट्रध्वज आढळून आल्यास ते सन्मानपूर्वक गोळा करून नजीकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयामध्ये जमा करावे। तसेच भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन नागरिकांनी ध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी आशीर्वाद